नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमध्ये मध्यरात्री भीषण आग, रशीद तांबे यांचे घर जळून खाक, आगीत लाखोंचं मोठं नुकसान. तासगाव जेटीची झाली दुरावस्था, जेटीतील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका, तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. गॅस टंचाईचा पर्यटनावर मोठा परिणाम, रिसॉर्ट चालकांना बसला मोठा फटका, 5,000 रिसॉर्ट आले संकटात. आणि कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष, श्री गंगावरदान देवीचा पालखी सोहळा, भक्तांनी केली फुलांची मोठी उधळण, ढोल ताशांच्या गजरात रंगले पालखी नृत्य. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडमधील तांबे मोहल्ला परिसरातील रशीद तांबे यांचे राहते घर या भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. रात्रीच्या शांततेत अचानक लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज आणि किमती फर्निचर जळून खाक झाल्यानं तांबे कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केला. सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव बंदरावर मेरीटाईम बोर्डानं बांधलेली जेटी सध्या अत्यंत दुरावस्थेत असल्याचं समोर आलं आहे. जेटीवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दगड देखील बाहेर आलेत. त्यामुळे होडीत बसण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. स्थानिक नागरिक आणि मच्छीमार जेटीवरून ये-जा करत असताना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. खड्ड्यांमधून चालताना तोल जाऊन पाण्यात पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाने तातडीने दासगाव जेटीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते. अन्यथा भविष्यात अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. दासगावच्या पट्टी हे दुरुस्त व्हावी म्हणून हे आमची मागणी आहे. तिकडची लोक दासगाव गोट्याची माणसं दवाखान्यात जायला, बाजार भरायला, जानेवारीच्या बाजारात हे येतात. त्यांचे पाय खड्ड्यात पडून मोडू शकतात. त्यामुळे पट्टीची दुरुस्ती व्हावी. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट असताना देशातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या बाजूने उभं राहणं अपेक्षित होतं. मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजप महाडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या फोटोचे दहन देखील करण्यात आले. गॅस आणि पेट्रोलच्या कृत्रिम टंचाईबाबत अफवा पसरवल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनात भाजप महाडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गॅस टंचाईमुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत परिसरात सुमारे 5,000हून अधिक रिसॉर्ट्स आणि हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. मात्र कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या 5 दिवसांपासून अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल चालकांना गॅस मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ रिसॉर्ट व्यावसायिकांवर आली आहे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला असून त्याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसत असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत परिसरातील हजारो रिसॉर्ट चालक आणि हॉटेल व्यावसायिक आता गॅस टंचाईमुळे चिंतेत आले आहेत. कर्जत तालुक्यात 4 ते 5 हजार रिसॉर्ट धारक आहेत, फार्म हाऊस धारक आहेत. तसेच अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, वडापाव विक्रेते आहेत. आज तालुक्यामध्ये गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील कलम बाजारपेठ असेल, कशेळे बाजारपेठ असेल, डिक्सळ बाजारपेठ असेल, नेरळ असेल किंवा कर्जत असेल, या प्रत्येक बाजारपेठेमधले अनेक हॉटेल व्यावसायिक म्हणजे वडापाव विक्रेते असतील, हे तिथे आपले हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत. तसेच जे रिसॉर्ट धारक आहेत, ज्यांच्याकडे जागा मुबलक आहेत, फाटी अवेलेबल आहेत,
त्यांनी चुलीवरचं जेवण पर्यटकांसाठी बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. अनेक रिसॉर्ट्सवाले आहेत, त्यांनी आता हा पर्याय निवडलेला आहे, कारण प्रत्येकाला व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत. खेड तालुक्यातील नांदगाव आणि खारी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. उभाटा गटाला रामराम ठोकून कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाट धरली. रामदास कदम यांनी यावेळी शिवसेना ही सर्वसामान्यांची संघटना असून विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं म्हटलंय. योगेश कदम यांनीही पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला योग्य सन्मान आणि संधी मिळेल अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेतल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. नांदगाव आणि खारी परिसरातील या बदलामुळे आगामी काळात शिवसेनेची पकड अधिक घट्ट होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आजच होणार असून तब्बल 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही पदांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. अध्यक्षपदासाठी भाजपच्या गोटातून गोट्या सावंत आणि प्रमोद कामत यांची नावे अनुभवी नेते म्हणून चर्चेत आहेत. त्याचबरोबर युवा चेहरा म्हणून संदीप गावडे, विक्रांत सावंत आणि मनोज रावराणे यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. कणकवली आणि सावंतवाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील राजकीय समतोल राखण्यासाठी मोठे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असल्याचं मानलं जात आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादांची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. दरम्यान उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून आंबरड मतदारसंघातील दीप्ती पडते या प्रबळ दावेदार मानल्या जात असून दादा साईल आणि दीपक नारकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. माणगाव शहराच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे तसेच शहरातील सोलार हायमास्ट पथदिव्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार तटकरे यांनी माणगावच्या विकासाचा रोडमॅप नागरिकांसमोर मांडला आहे. माणगाव आणि इंदापूर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी असलेला बायपास रस्ता अंतिम टप्प्यात असून येत्या 31 मे पर्यंत तो प्रवाशांसाठी खुला होईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच अजितदादा पवार यांनी मंजूर केलेल्या 22 कोटी रुपयांच्या निधीतून पर्यायी रस्त्यांची मागणी आणि कामे देखील पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले. भुयारी गटार योजना, शहर विकास आराखडा आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत आणि उपसभापती मनीषा मालुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. पेण शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित श्रामणेर शिबिराच्या निमित्तानं भिक्खू संघाचे आगमन झाले असून बौद्ध बांधवांकडून त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पेण तालुका शाखेच्या वतीनं वाशी येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे 7 ते 16 मार्च दरम्यान या श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी आलेल्या भिक्खू संघांचे पेण शहरात आगमन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संघानं अभिवादन केलं. त्यानंतर शहरातील बौद्ध नगर येथून डोंगरी येथील विहारापर्यंत भिक्खू संघाचे प्रस्थान करण्यात आले. या मार्गावर बौद्ध बांधवांनी फुलांच्या वर्षावाने आणि घोषणांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय शिक्षक राजेंद्र बाविस्कर, पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोडावणे तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगाव मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीनं आयोजित फार्मा फॅमिली स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. डॉक्टर कॉल आणि कंपनीच्या कामाच्या तणावातून विरंगुळा मिळावा या उद्देशानं दरवर्षी हा स्नेह मेळावा आयोजित केला जातो. यावर्षी आयोजित क्रिकेट स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत माणगाव आणि महाड तालुक्यातील वैद्यकीय प्रतिनिधींसह डॉक्टर, केमिस्ट, डिस्ट्रीब्युटर आणि पॅथॉलॉजी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी सुमारे 180 वैद्यकीय प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनलक्ष्मी मेडिकलचे मालक परेश राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माणगाव मेडिकोजचे अध्यक्ष डॉक्टर अमेय उभारे, डॉक्टर गौतम राऊत आणि डॉक्टर अजय मेहता
डॉक्टर हेमंत गांधी, डॉक्टर अमित मेहता, डॉक्टर अभिजित पाटसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन प्रदीप शेपुंडे, महेश लहाने, दीपेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. तर सामन्यांचे समालोचन तुषार जाधव, महेश लहाने आणि मनीष मांदाडकर यांनी केले. MMRFC 2025-26 हा गेट टुगेदर 10वा सीझन गेट टुगेदर आज सालाबादप्रमाणे साजरा झालेला आहे आणि त्याचा उद्देश एकच असतो की सर्व आमचा MMRFC एक कुटुंब आहे, परिवार आहे, तो एकत्र येण्याचाच हा उद्देश असतो. त्याच्यामुळे सगळ्यांचं डॉक्टरांजवळ कनेक्टिव्हिटी वाढते, सगळं केमिस्ट लोकांजवळ कनेक्टिव्हिटी वाढते, लॅबवाले सगळे एकत्र येतात आणि एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सर्व कार्यक्रम संपन्न होतो. याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि सगळेजण खूप एकदम सहकार्य असे करतात की सगळे मिळून मिसळून एकदम सगळ्याचा हा कार्यक्रम साजरा केला जातो. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. कोकणच्या पवित्र मातीत सध्या शिमगोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी ग्रामदेवता आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीला आणि आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे, गावकरवाडी आणि रेमजेवाडी येथे श्री गंगावरदान देवीचा वार्षिक पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी देवीचे आगमन होताच उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची जंगी आतिषबाजी करत स्वागत केले. पारंपरिक वाद्यांच्या आणि ढोल ताशांच्या निनादात पालखी नाचवत देवीने घरोघरी जाऊन ग्रामस्थांना दर्शन दिले. रात्रीच्या वेळी वरदानी वाघजाई काळकाई कलापथक कोजवी यांच्या वतीनं पालखी नृत्याचा अत्यंत प्रेक्षणीय असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जयराम डिके आणि विष्णू वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील या कलापथकानं आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या मंगलमयी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कोकणची समृद्ध लोकसंस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम या सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षानं सर्वांसमोर आला. पाहुयात या पालखी नृत्याची काही क्षणचित्रे. गुहागर तालुक्यातील जामसूद गावात शिमगा उत्सवाच्या निमित्तानं ग्रामदैवत श्री सोनसाळवी आणि श्री चंडिका देवीच्या पालखीचे घरोघरी मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात येते. हजारो वर्षांची परंपरा जपणारा हा सोहळा आजही गावात उत्साहानं साजरा केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जामसूद येथील दीपक अनंत वळंजू यांच्या मूळ घरी पालखीचं आगमन होताच संजय वळंजू, सुहास वळंजू आणि कुटुंबियांनी भक्तिभावानं पालखीचे स्वागत केले. यावेळी गावातील भाविकांनी जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. मानाच्या पालखीतील देवीची विधिवत पूजा करण्यात आली. उद्योजिका वैदेही वळंजू यांच्यासह महिलांनी देवीची मनोभावे पूजा करून पारंपरिक पद्धतीनं ओटी भरली. या धार्मिक सोहळ्यामुळे जामसूद गावात शिमगा उत्सवाचा भक्तिमय आणि आनंदमय माहोल पाहायला मिळत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.